राज आणि उद्धव ठाकरेंचे सूर जुळणार का अशी चर्चा सुरू झालेली आहे। कारण पुन्हा ठाकरे सरकार येणार अशा आशयाचे बॅनर लावण्यात आलेले आहेत। दादर इथल्या शिवसेना भवनासमोर ही बॅनरबाजी करण्यात आली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महेश जाधव यांच्याकडून हे बॅनर लावण्यात आलेले आहेत। दादर इथल्या शिवसेना भवनासमोर लावलेल्या बॅनरनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय। या बॅनरवर सूर जुळणार, महाराष्ट्राचं चित्र बदलणार, महाराष्ट्रात काही वर्षात समीकरण बदलणार आणि महाराष्ट्रात पुन्हा ठाकरे सरकार येणार अशा आशयाची बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक महेश जाधव यांच्याकडून हा बॅनर लावण्यात आलाय। शिवसैनिक आज कामाख्या देवीच्या दर्शनासाठी जाणार आहेत आणि यावेळी ते महाराष्ट्रात ठाकरे सरकार यावं यासाठी कामाख्या देवीला साकडं देखील घालणार आहेत। आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। मनश्री, दादरमध्ये ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे, त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र यावे अशी प्रत्येकाचीच शिवसैनिकांची इच्छा आहे आणि हीच इच्छा त्या बॅनरमधून दिसतेय। पुन्हा येणार ठाकरे सरकार असं म्हणण्यात आलेलं आहे। सोबतच महाराष्ट्राचं चित्र बदलणार, समीकरण बदलणार आणि काही वर्षात पुन्हा ठाकरे सरकार येणार असं म्हटलंय। सोबतच हे शिवसैनिक कामाख्या देवीच्या दर्शनासाठी सुद्धा आज निघतायत। सुरुवातीला हे शिवसैनिक संजय राऊत यांची भेट घेतील आणि त्याच्यानंतर ते कामाख्या देवीच्या दर्शनाला जातील। एकंदरीतच ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची जी चर्चा आहे त्याच पार्श्वभूमीवर समीकरण बदलणार आणि सूर जुळणार हे शब्द निश्चितपणे या बॅनरवरचे बोलके ठरतात। त्याच्यामुळे सूर नेमके कुणाचे जुळणार याची स्पष्टता या बॅनरमध्ये नसली तरी सुद्धा मनसे आणि शिवसेना म्हणजेच राज आणि उद्धव यांचे सूर जुळून वेगळं समीकरण महाराष्ट्रात उदयाला येणार आणि पुन्हा ठाकरेंचं सरकार येणार अशा पद्धतीचा आशावाद, असा विश्वास या बॅनरमधून व्यक्त करण्यात आलाय। शिवसेना भवन समोरच ही बॅनरबाजी करण्यात आली आहे, त्याच्यामुळे ती लक्षवेधी ठरते। नक्कीच मनश्री, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।